नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना अत्यंत महत्त्वाची, अत्यंत गरजेची योजना आहे. सरकारने याकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे आहे. कारण जे अलर्ट मेसेज असू द्या, जे काही अधिकृत माहिती असू द्या, येऊनसुद्धा 2 दिवस झालेले आहेत. परंतु अद्यापही जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. आता लाभार्थ्यांचा पूर्णपणे विश्वास असतो, सरकारवर असो, आमच्यावर असो, जे माहिती सांगतात की पैसे तर जमा होतात हे म्हणतात आहे, पण आमच्या खात्यात पैसे का जमा होत नाहीत. अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट असेल किंवा दुःखाची गोष्ट आहे की आपण वाट बघतो, आपल्या हक्काचे पैसे असतात, आपल्या योजनेचे पैसे असतात आणि सरकार हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट असो, जी ऑफिशियल वेबसाईट आहे sas.mhit.org यावरती अलर्ट मेसेजसुद्धा आलेला होता की आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. बरं ठीक आहे, तर लाभार्थी होते किंवा आम्ही होतो की इतका आनंद आहे की तुम्हाला पैसे मिळतात आहे किंवा आपले जे योजनेचे लाभार्थी आहे, आपले जे माणसं आहे त्यांना पैसे मिळत आहेत. जे ऑगस्ट महिन्यामध्ये GR आला होता, सप्टेंबर महिन्याचे पैसे वितरण होणार, निधी वितरण होणार, 2,500 रुपये वाढीव पैसे मिळणार, हे सर्व झाले होते. पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 0 रुपये, 1ही रुपये न झाल्यामुळे नाराज आहेत व अविश्वास दाखवत आहे. नक्की सरकारवर पण अविश्वास झालेला आहे, आमच्यावरही अविश्वास झालेला आहे. सरकारने ॲटलिस्ट याबद्दल अपडेट तरी द्यायला पाहिजे आहे. बरं ठीक आहे, पैसे द्यायचे म्हणजे असं आहे का खिशातल्या काढले आणि दुसऱ्या खिशात टाकणे नाही. ऑनलाईन सर्व प्रोसेस असते, त्यामुळे नक्कीच वेळ लागत आहे. ठीक आहे, आपण ते सरकारला आपण समजून सुद्धा घेऊया. परंतु ज्यावेळेस हे सर्व कामे होतील त्यावेळेस तरी नक्की अपडेट द्यायला पाहिजे आहे, जेणेकरून जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा दिव्यांग बांधव आहेत, वयोवृद्ध आहेत, ते हेलपाटे घालत आहेत की या बँकेतून किंवा जे काही तहसीलदार कार्यालय असू दे तिथं जाऊन चौकशी करत आहेत, बँकेत जाऊन चौकशी करत आहेत की हे असे मेसेजेस तर येत आहेत, अलर्ट मेसेजेस जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर येत आहेत, पण आमच्यापर्यंत आमचे पैसे काय मिळत नाही किंवा मधल्यामध्येच आमचे पैसे गायब झाले का. बट DBT मार्फत आता पैसे येणार आहे म्हटलं का काय की सगळी ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. अशी सुद्धा अधिकृत माहिती समोर आली आहे की काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, तांत्रिक अडचणींमुळे हे पैसे जमा झाले नाहीत. परंतु आज 10 तारीख आहे, आज तरी पैसे ॲटलिस्ट आमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आहे. तुमचे पैसे जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा नक्कीच सांगायचं आहे. तर आता DBT प्रणालीमार्फत हे पैसे जमा होणार आहेत. जे सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून जे काही पैसे असतात ते पब्लिक फायनान्स जे मॅनेजमेंट सिस्टीमला लिंक करावी लागते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डायरेक्ट पैसे नाही तर काय होतं की पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टमला लिंक करावे लागते. जी लिंक केल्यानंतर DBTच्या माध्यमातून हे पैसे आपल्या खात्यामध्ये हे जमा होतात. म्हणजे काय, जे निराधार योजनेचे लाभार्थी असो, वयोवृद्ध योजनेचे असो, हे सर्व जे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये या पद्धतीने पैसे जमा होतात व ते वेगळ्या पोर्टलला आहे, त्याची सिस्टीम लिंक करावी लागते. ऑनलाईन सर्व प्रोसेस होत असते. तरी शासनाने किंवा सरकारने काय करायला पाहिजे आहे की याच्याबद्दल माहिती जी ऑफिशियल वेबसाईट्स असू द्या किंवा एखादी परिपत्रक काढून माहिती द्यायला पाहिजे आहे, जेणेकरून जे लाभार्थी आहे त्यांना तरी ही माहिती येईल व अविश्वास निर्माण होणार नाही. कारण तुम्हीच आधी सांगितलं होतं की असे पैसे येणार आहेत. बरं, लास्ट वीक आपण म्हणू शकतो की सुट्ट्या होत्या, 5, 6, 7ला सुट्ट्या होत्या. त्यानंतर मेसेज आला की 9 तारखेपासून पैसे जमा होणार आहेत. बरं, कालसुद्धा पैसे जमा न झाल्यामुळे बरेच लाभार्थी नाराज आहेत व इथे दिसूनसुद्धा येत आहे. नाराजी दिसायलाच पाहिजे आहे. तुम्ही सांगत आहे पैसे जमा होणार आणि नाहीच झालं तर काय, अविश्वासच निर्माण होणार ना. पण लक्षात घ्या, हे टेक्निकल पूर्ण इश्यूज असतात, ते आपल्यापर्यंत माहिती नसतं, त्याच्यामुळे थोडाफार उशीर होऊ शकतो. विश्वास ठेवा, ही पूर्ण जी प्रोसेस आहे खूप लेंदी प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे जे लाभार्थी बांधव आहेत पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे नाराज होऊ नका, एक विनंती आहे. व हे पूर्णपणे जे ऑनलाईन प्रोसेस असणार आहे पोर्टलच्या माध्यमातून, म्हणजे जे काही PF सिस्टीम असतात, म्हणजे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमला जे काही DBTच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आणि सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून DBT सिस्टीमला किंवा जे काही पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमला आहे ते थोडंसं तिथे प्रॉब्लेम सुरू असल्यामुळं काय की पैसे जमा होण्यास उशीर होत आहे. परंतु 1 ते 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नक्कीच हे पैसे जमा होणार आहेत. तरी आज जरी कोणाला जमा झाले आहेत तर असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. व नक्कीच आम्ही माफी मागतो की चुकीची तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. परंतु काय होतं की सरकारचं आता काम आहे, थोडंफार उशीर होतं किंवा जी मोठी पैशांचा प्रश्न असल्यामुळे काय की मोठी रक्कम असते, कोटींमध्ये रक्कम असते, ॲट अ टाईम सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला म्हणून सरकार नक्कीच प्रयत्न करत असते. तर सरकारला एकच विनंती की एक परिपत्रक काढा, नाही तर एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, त्याच्या माध्यमातून आपल्या लाभार्थ्यांपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायचं आहे. आणि ऑनलाईन जरी ही
गोष्ट घरी बसून जर कळत असेल तर जे लाभार्थी आहे त्यांना कुठेही जाऊन चौकशी करायची गरज नसणार आहे व कुठेही त्यांची फसवणूक होणार नाही. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ही जी काही परिपत्रके काढली जातात किंवा ज्याबद्दल माहिती असते आपली सगळी अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्कीच पोचवा. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे नक्कीच लवकरात लवकर जमा होणार आहे. लक्षात घ्या, सध्या 1,500 रुपये जमा होणार आहे. वाढीव रकमेबद्दल अजून कोणती अपडेट नाही. पुढे जाऊन पुढच्या महिन्यामध्ये शक्यता आहे, कारण त्याचं GR निघाल्यानंतर नक्कीच खरं तुमच्या खात्यामध्ये जे वाढीव अनुदान आहे म्हणजे दिव्यांग बांधवांचे हे पैसेसुद्धा लवकर जमा होतील. धन्यवाद.